शुक्रवारी मुंबईमधील एका मोठ्या हॉटेलमध्ये शरद पवार गटाचे वरिष्ठ नेते जयंत पाटील आणि भाजपचे नेते राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे या दोघांमध्ये बैठक झाली। बरं, ही बैठक इतकी महत्त्वाची होती की या बैठकीची कानोकान खबर कुणालाच लागली नाही। ही बैठक इतकी गुप्त होती याचा अर्थ बैठकीतला विषय सुद्धा तितकाच महत्त्वाचा असणार। त्यात ही बैठक जयंत पाटील आणि विनोद तावडे यांच्यामध्ये झाली होती। त्यामुळे शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष भाजप सोबत जाणार या चर्चा होणारच होत्या। पण नेमकं या बैठकीत काय झालं? खरंच शरद पवारांचा पक्ष भाजप सोबत जाणार आहे का? आणि जरी शरद पवारांचा पक्ष भाजप सोबत गेला तरी ते राज्यात महायुतीत सामील होणार का? आणि महायुतीत आलेच तर अजितदादा गटात ते जाणार का? याच सगळ्याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओत पाहायची आहे। नमस्कार। बघा, शुक्रवारी जयंत पाटील आणि विनोद तावडे यांच्यामध्ये बैठक पार पडली। या बैठकीतील विषय हा शरद पवार पक्ष एनडीएला साथ देणार का असा होता। आता याच बैठकीत काय झालं ते सविस्तर पाहू। या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष जर महायुतीमध्ये अधिकृतपणे सहभागी झाला तर त्यांच्या वाट्याला सत्तेत नेमके काय येऊ शकते यावर दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा झाली। इतकंच नाही तर महायुतीत थेट सामील न होता केवळ बाहेरून पाठिंबा देण्याच्या पर्यायावर सुद्धा तावडे आणि पाटील यांच्यामध्ये चाचपणी झाली। तावडे यांच्याशी झालेल्या या चर्चेनंतर जयंत पाटील यांनी आपल्या पक्षाच्या इतर ज्येष्ठ नेत्यांशीही संपर्क साधून पुढील रणनीतीबाबत चर्चा केल्याचं बोललं जात आहे। थोडक्यात या बैठकीत शरद पवारांचा पक्ष भाजप सोबत जाणार का यावर चर्चा झाली। बरं, ही बैठक होतीये तोवरच 7 जुलैला संध्याकाळी स्वतः देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत जाणार आहेत। आता फडणवीसांचं दिल्लीमध्ये जाण्याचं कारण हे राज्यातील पूरस्थितीबाबतचं आहे। पण दिल्लीला गेल्यावर फक्त महाराष्ट्रातल्या पावसाबाबतच चर्चा तर होणार नाहीये। फडणवीसांचं दिल्लीला जाणं यासाठी राज्यातील पाऊस फक्त कारण ठरलाय, पण दिल्लीवारीचं मुख्य कारण तर शरद पवार पक्षाचे असं राजकीय तज्ञ म्हणतात। थोडक्यात फडणवीस दिल्लीला जाऊन अमित शहांसोबत राज्यात शरद पवार गटानं भाजप सोबत येणं फायद्याचं किंवा तोट्याचं आहे यावर चर्चा करणार असल्याचं बोललं जात आहे। बरं, शरद पवारांचा पक्ष भाजप सोबत जाणार हे पाटील आणि तावडेंमधील बैठक आणि फडणवीसांच्या दिल्लीवारीवरूनच बोललं जातंय असं नाहीये, तर यामागे आणखी काही चर्चा सुद्धा आहेत। बघा, जेव्हा शरद पवार पक्षाच्या आताच्या मित्र पक्षाला म्हणजेच काँग्रेसमधील विजय वडेट्टीवारांना मीडियानं विचारलं की खरंच शरद पवार पक्ष भाजप सोबत जाणार आहे का, तर यावर वडेट्टीवार असं म्हणाले की याबाबत चर्चा सुरू आहे। एवढं मात्र नक्की आहे, आता त्यांना वैचारिक की सत्ता यापैकी कोणता रस्ता सोयीस्कर वाटतोय हे त्यांनी ठरवायचं। थोडक्यात वडेट्टीवारांनी अप्रत्यक्षपणे का होईना पण शरद पवार पक्ष भाजप सोबत जाणार असल्याच्या चर्चांना दुजोरा दिलाय। तर शरद पवारांचा पक्ष भाजप सोबत जाणार या चर्चांचं आणखी एक कारण म्हणजे अजितदादांच्या राष्ट्रवादीतले माजी आमदार अमोल मिटकरींचं विधान। मिटकरी म्हणाले की आदरणीय पवार साहेब यांना भविष्याचं आकलन आहे। आज जरी त्यांचा पक्ष काँग्रेस किंवा एनडीएच्या सोबत जाण्याच्या चर्चेत दिसत असला तरी योग्य वेळी योग्य निर्णय होईल आणि हा महाराष्ट्राला सुखद पुरोगामी धक्का असेल। साहेबांच्या पक्षात राजकीय दृष्ट्या समय सुसंगत कुणी नेता नसल्याचं चित्र त्यांना स्पष्ट दिसतंय। मिटकरींच्या याच विधानामुळे शरद पवारांचा पक्ष भाजप सोबत जाणार असल्याच्या चर्चांना बळ मिळालं। आता आणखी एक कारण म्हणजे काहीच दिवसांपूर्वी झालेली ऑपरेशन तुतारीची चर्चा। बघा, गेल्या 1 आठवड्यापूर्वी ऑपरेशन तुतारी मोठ्या फॉर्मात होती। असं असून सुद्धा भाजपला शरद पवारांच्या पक्षातला कोणताही नेता फोडता आलेला नाहीये। त्याचं कारणच कदाचित हे असू शकतं की शरद पवारांचा पक्ष कालांतरानं आपल्याच भाजप सोबत येणार आहे याची कुणकुण भाजपला लागलेली असावी आणि कदाचित ऑपरेशन तुतारी होऊन पक्षाची लाज जाण्यापेक्षा भाजपला साथ देऊन भाजप सोबतच आपलं सुद्धा केंद्रात स्थान बळकट करू असा विचार शरद पवारांनी केला असण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। थोडक्यात शरद पवार पक्ष भाजप सोबत जाणार या फक्त अफवा नाहीयेत, तर त्या चर्चांना बळ देणारे ठोस दावे सुद्धा आहेत। पण एक लक्षात घ्या, शरद पवार यांच्या पक्षात भाजप सोबत जाण्यावरून 2 गट पडलेत। एका गटाचं म्हणणं आहे की आपण महाविकास आघाडीतच राहून विरोधी पक्षाची भूमिका स्वीकारली पाहिजे, तर दुसऱ्या गटाची इच्छा ही सत्तेत जाऊन मंत्रीपद मिळवून आपापल्या भागासाठी निधी उपलब्ध करून घेण्याची आहे। थोडक्यात बाहेर जरी चर्चा सुरू असली की शरद पवारांचा पक्ष भाजप सोबत जाणार, तरी पण प्रत्यक्ष शरद पवारांच्या पक्षात 2 मतांचे गट पडल्यामुळे शरद पवार भाजप सोबत गेलेले इतक्यात दिसणार नाहीयेत। आणि याबाबत रोहित पवारांनी सुद्धा स्वतः सांगितलंय की असं काहीही ठरलेलं नाहीये।
बरं, जर खरंच शरद पवार पक्ष भाजपसोबत गेला तर राज्यात ते महायुतीत सामील होणार का, असा सुद्धा प्रश्न आहे. काही राजकीय तज्ज्ञांच्या मते शरद पवार पक्ष केंद्रात भाजपला सपोर्ट करेल, पण राज्यात प्रत्यक्षात महायुतीमध्ये सामील होणार नाहीये. पण केंद्रात सपोर्ट केल्याचं फळ भाजप शरद पवार पक्षाच्या आमदारांना राज्यात देईल. यानं होणार काय, तर राज्यात ठाकरेंची साथ पवारांनी सोडली असा मेसेज थेटपणे जाणार नाहीये. पण तेच ठाकरेंना मात्र शरद पवारांचा केंद्रात भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय हा खटकणार आहे, एवढं नक्की आहे. काही राजकीय तज्ज्ञ असं म्हणतात की केंद्रात पाठिंबा देणं आणि राज्यात विरोधात थांबणं हे संवैधानिकरित्या शक्य नाहीये. त्यामुळे भविष्यात नेमकं शरद पवार काय चाल खेळणार याबाबत उत्सुकता आहेच. त्यात राज्यात सुद्धा जर शरद पवारांचा पक्ष महायुतीत सामील झाला, पण अजितदादांच्या गटात न येता महायुतीत स्वतंत्र राहिला, तर मात्र महायुतीमध्ये अजितदादांच्या पक्षाचं स्थान कमी होईल. कारण शरद पवारांच्या पक्षाची ताकद अजून सुद्धा स्थानिक पातळीवर जास्त आहे आणि याची जाण भाजपला आहे. एकंदरीत ऑपरेशन टायगर नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक वादळ येण्याची शक्यता दाट आहे आणि यावेळीचं वादळ शरद पवार पक्षाचं असणार आहे. पण तुम्हाला काय वाटतंय? शरद पवारांनी भाजपला साथ देऊन महायुतीमध्ये जावं की महाविकास आघाडीमध्येच राहावं? तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि हो, चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा.